निशाद युवराज आहे. मला तुमचं शिष्यत्व मिळावं म्हणून मी हस्तिनापूरमध्ये तुमच्या शिष्यत्व मिळावं म्हणून मी आलोय. मला तुमचं शिष्य माना, मी तुम्हाला विनंती करतो, असं तो म्हणतो. मग द्रोणाचार्य म्हणतात, मी फक्त राजकुमार व आर्यांना शिकवतो, अनार्यांना नव्हे. तेव्हा एकलव्य आठवण करून देतो की मीही एक निषाद राजकुमार आहे. पण मग द्रोणाचार्य म्हणतात, मला माहिती आहे तू राजकुमार आहेस, पण तू एक अनार्य आहेस, म्हणून मी तुला नाही शिकवू शकणार. एकलव्य डोळ्यातली अश्रू काढत विनंती करतो, मला तुमचं शिष्य व्हायचंय. पण द्रोणाचार्य त्याला नाही म्हणतात. एकलव्य आश्रमातून बाहेर पडतो. ते विचार करतो, आता मी कोणचं तोंड घेऊन माझ्या आईला सांगू की मी वापस आलोय, मला गुरु द्रोणाचार्यांनी शिष्यत्व मिळालं नाही. मग तो हस्तिनापूरच्या उलट्या दिशेने जंगलात जातो. त्याला गेल्यानंतर तक्षक व वासुकी भेटतात. वासुकीला पहिलेच समजतं की हे एक निषाद युवराज आहे. त्याला आश्रय करायला त्यांनी जागा देतात. पुढे जाऊन एकलव्याला कुळवेलाचे पाटे खूप त्रास देतात. मग त्याला एक मोकळी जागा भेटते. तो मातीने गुरु द्रोणाचार्यांचा एक पुतळा बनवतो आणि त्याला रोज हार घालून धनुर्विद्येचा सराव करतो. अरण्यातून शिकारी करायसाठी पांडव, दुर्योधन आणि दुःशासन हस्तिनापूरच्या उलट्या दिशेने निघतात. त्यांनी जात असताना त्यांना वाटेत एक नागरिक खूप घाबरत पळायला दिसतो. त्याला थांबवतात आणि विचारतात, तू एवढा घाबरला का बरं आहेस? तेव्हा ते नागरिक हात वारे करून म्हणतो की तिथं एक शिकारी कुत्र्याला 7 बाण मारले आहेत, एक गळ्याला, ज्यामुळे त्याचा आवाज बंद केला आहे आणि तो बिलकुल जखमी नाहीये. ते अचंबित होतात व खूप धक्काच असतो. मग पांडव, दुर्योधन आणि दुःशासन पुढे जातात. ते बघतात की ह्या कुत्र्याला आवाजाच्या अनुरोधाने त्याला मारलं गेलं आहे. त्यांना वाटतं की असा कोण उत्कृष्ट धनुर्धर आहे ज्याने आवाजाच्या अनुरोधानं कुत्र्याला मारलं. मग ते कुत्र्याच्या मागून पुढे जात असतात. त्यांना एक विरळ जागा दिसते. तिथं ते थांबतात आणि त्यांना दिसतं की एक मुलगा त्याच्याच वयाचं एका मातीच्या पुतळेसमोर धनुर्विद्येचा सराव करत आहे. ते त्याच्याकडे जातात आणि विचारतात, तुझं नाव काय आहे आणि तुझे गुरु कोण आहेत? मग एकलव्य पाठमोरे येऊन सांगतो, मी राजकुमार, मी गुरु द्रोणाचार्यांचा शिष्य आहे आणि त्यांनी माझे गुरु आहेत. हे ऐकल्यावर सर्व पांडव, दुर्योधन व दुःशासन यांना धक्काच लागतो की हे कोण आहे एकलव्य आता जे गुरु द्रोणाचार्यांचा शिष्य आहे. मग त्यांना विश्वासच बसत नाही की हे गुरु द्रोणाचार्यांचा शिष्य आहे. मग ते वापस आश्रमाकडे जातात आणि सर्व काही गुरु द्रोणाचार्यांना सांगतात की हे तुमचा कोणचा शिष्य आहे. गुरु द्रोणाचार्य अर्जुन आठवण करून देतो की तुम्ही मला सांगितलं होता की तुम्ही मला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवणार. हे गुरु द्रोणाचार्यांनाही माहीत होतं. ते सर्व तिथे जातात. द्रोणाचार्य म्हणतात की तुला माझं शिष्य व्हायचंच तर तुला गुरुदक्षिणा द्यावं लागेल. त्यांनी गुरुदक्षिणेत एकलव्याचा अंगठा कापून मागतात. एकलव्य क्षणही विचार न करता एकलव्य अंगठा कापून त्यांच्या हातात देतो. आपण बघू शकतो एकलव्याची गुरुप्रेम व गुरुनिष्ठा. भीमसेन हा एकलव्याचा परममित्र. हे सर्वांनाच नक्कीच आवडेल. भीमसेन, सुहास आणि विशालकेतू ते
हस्तिनापूरला निघतात. हस्तिनापूरमध्ये पोहोचल्यानंतर ते वेशभूषा बदलतात आणि द्रोणाचार्यांच्या आश्रमात पोहोचतात. तिथं गेल्यानंतर त्यांना आर्यांची भाषा येत असते. तिथं गेल्यानंतर ते तिघही सेवकांना युक्तीने प्रश्न विचारतात आणि गुरु द्रोणाचार्यांचे सर्व शिष्य व राजकुमारांची माहिती काढतात. त्यांना कळतं की एकलव्य इथं नाहीये. मग त्यांनी एकलव्याचा शोध घेत हस्तिनापूरच्या उलट्या दिशेनं एका जंगलात जातात. मग त्यांना एक विरळ भाग दिसतो. पुढे गेल्यानंतर एक मोकळ्या जाग्यावर एक ऋषी, 4-5 त्यांच्या वयाची मुले व एक निशाण मुलगा धनुर्विद्येचा सराव करत असताना त्यांना दिसतं. ते आनंदित होतात आणि म्हणतात की युवराज एकलव्य भेटले म्हणून. मग ते तिथूनच निरीक्षण करतात आणि दुसऱ्या दिवशी एकलव्याकडे जातात, जेव्हा ते ऋषी व 4-5 त्यांच्या वयाची मुले दूर गेलेले असतात. तिथं भीषण शांतता होती. एकलव्याच्या चेहऱ्यावर भीषण स्मित होतं. त्याने त्याचा उजवा हात दाबून धरला होता. हात रक्ताळलेला होता. हे सर्व काही बघून भीलसेन घाबरतो आणि जोरात ओरडतो, एकलव्य, कोण घात केला तुझ्यासोबत? हे घात केला म्हणून विचारतो. मग त्यांना वाटतं की त्या ऋषीने केले म्हणून तिघही आपल्या पाठीवरचे तलवार काढतात आणि त्या ऋषीचं मुंड उडवायला निघतात. एकलव्य त्यांना थांबवतो आणि म्हणतो की मी त्याला गुरुदक्षिणा दिली आहे. सर्वांना कळतं की त्या कपट्याने एकलव्याच्या भोलेपणाचा वापर केला. मग एकलव्याचा मग सुहास जंगलात जातो आणि वन औषधी आणतो आणि एकलव्याच्या जखमेवर ते वन औषध लावतो. भीलसेनला खूप राग आलेला असतो. भीलसेन तलवार घेऊन गुरु द्रोणाचार्यांची मातीच्या पुतळ्याचं मुंडक छाटतो. एकलव्याला खूप राग येतो आणि ते जोरात ओरडतो, ते माझे गुरु आहेत. मी खूप कष्टाने त्यांचं शिष्यत्व मिळवलेलं आहे. आणि त्याला म्हणतो की तू पुन्हा वापस त्याला मुंडक म्हणजे गुरु द्रोणाचार्यांचा मुंडक वापस बसव. त्याला खूप राग आलेला असतो. मग सुहास आणि भीलसेन त्या मुंडकला वापस बसवतात. त्याचा अंगठा कापला गेलेला असतो. आता त्याला धनुर्विद्येमध्ये लक्षभेद हे खूप अवघड असतं. त्याच्या डोक्यात एकच विचार असतो, मी एका प्राण्याला आता शिकार करू शकत नाही तर माझ्या राज्याचं हित कसं करेल, ह्याच विचारात असतो. मग भीलसेन येतो आणि म्हणतो, मागे जे झालं ते सर्व विसरून टाक आणि आता पुढे काय करायचे हे आपल्याला विचार करायचे. आपली राज्यामध्ये आपलं वाट पाहत आहेत. आणि भीलसेन म्हणतो, तू आता ध्यान देऊन लक्षभेद कर, नाहीतर तुझं लक्षभेद चुकणारच. मग तो 4 बोटांनी बाणाला पकडतो आणि 4 बोटांनी पकडतो आणि ध्यान लावून लक्षभेदाकडे सोडतो. लक्षभेदाला ते लागत तर नाही, परंतु जवळपास जातो. त्या दिवशीपासूनच एकलव्याची 4 बोटाची धनुर्विद्याची सराव सुरू होतो. मग तिथेच त्यांचे 2 वर्ष होतात. एकलव्याची निष्ठा हे सर्वांना लक्षात येते. एकलव्याने क्षणभरही न बघता आपला अंगठा कापून दिला. आता तो 2 वर्षानंतर म्हणजे त्याला काहीच म्हणजे त्याला येत नव्हतं. मग भीलसेन त्याला सांगतो आणि त्याला म्हणतो
खूप काही करायचं आहे म्हणून त्याला खूप प्रेरणा देतो. तो दृढ होतो आणि 4 बोटांनी वापस एकदा धनुर्विद्याचा सराव करतो. 2 वर्ष निघून जातात. एकलव्याच्या काळजीसाठी सुहास व विशाल केतू असतात. सुहास जंगलात जाऊन शिकार आणायचा आणि विशाल केतू त्याच शिकारीला शिजवायचा. 2 वर्षानंतर एकलव्य धनुर्विद्येमध्ये पारंगत झालेला असतो 4 बोटांनी. आणि ह्याच्यामुळेच आज आपल्या भारतीय धनुर्विद्येच्या स्पर्धेमध्ये बाण हा 4 बोटांनी सोडलं जातं. ते कारण फक्त एकलव्यामुळे. चौघांनाही वाटत असतं की आता आपण आपल्या राज्याकडे वापस निघावं. एकलव्य, भीमसेन, सुहास आणि विशाल केतू त्यांच्या राज्याकडे परत निघतात. जाताना वाटेत त्यांना एक अनार्यांची टोळी भेटते. त्यांना कळतं की ह्या अनार्यांच्या टोळीला फक्त राहण्यासाठी जागा पाहिजे असते आणि खायसाठी अन्न. एकलव्याला वाटतं की आपण ह्यांना आपल्या राज्यात राहायला जागा दिली तर हे एक बलादायी सैनिक मध्ये रूपांतर होऊ शकतं. म्हणून तो त्यांना त्यांच्या इथे विसावा घेतो. सुहास पुढे राणी रत्नगर्भेकडे जातो आणि स्वागतासाठी तयारीसाठी सांगायला पुढे निघून जातो. एकलव्याला ओढ असते राणी रत्नगर्भाला मिळायची. त्याला आपल्या आईला पाहायचं असतं. राणी रत्नगर्भाला एकलव्य सतत आठवत असतं. तिला एकलव्य लहानपणी बाण घेऊन पक्ष्याच्या मागे हिंडणारा एकलव्य खूप आवडायचा. एकलव्य लहानपणी हिरण्यधनू आणि राणी रत्नगर्भासोबत खेळायचा. ते लहानपणीची आठवण तिला सतत खुश आनंद देईल. चल दे बोल. राणी रत्नगर्भाला एकलव्य सतत आठवायचा. मग एकदमच सुहास राणी रत्नगर्भेच्या दालनात येतो आणि म्हणतो, युवराज एकलव्य आता आपल्या राज्यात येणार आहेत. त्यांची स्वागताची तयारी करा. राणी रत्नगर्भा खूप आनंदित होते पण तिला काहीतरी खटकतं. तिनं सुहासला म्हणते, एकलव्य बाबतीत मला शब्द सगळं सांग. तेव्हा सुहास थोडा वेळ चाचरतो आणि सांगतो की गुरु द्रोणाचार्याने अंगठा कापून मागितला होता. हे ऐकल्यावर राणी रत्नगर्भा खूप क्रोधित झाली. तिला खूप राग येऊ लागला. मग सुहास म्हणतो की आत्तासाठी एकलव्य गरुड जेपमध्ये आहे. एकलव्य राज्यात येतो. त्याची खूप भारी स्वागत केलं जातं. तो राजा बनण्यासाठी येतो. राजा व्हायच्या आधी त्याची एक तपासणी केली जाते, ज्यामध्ये त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि हातात एक धनुष्य बाण दिलं जातं आणि एका पक्षीला सोडलं जातं. आवाजाच्या अनुरोधाने तो 4 बोटांनी धनुष्यबाणाचा बाण सोडून त्या पक्षाचा मारून त्याचा आवाज बंद करतो. सर्व राजे व प्रजा आश्चर्यचकित होते व धक्काच होतो की असं कसं होऊ शकतं. मग पुन्हा जाऊन हिरण्यधनूची मृत्यू झाली.
एकलव्याला राजा घोषित केला गेला आणि राणी रत्नगर्भाला राजमाता म्हणून घोषित केलं गेलं. ते झाल्यानंतर एकलव्याकडे बाण असतो, पण त्याला त्याचे नाव ठेवायचं असतं. एकलव्य एका अमात्याकडे जातं आणि म्हणतं की मी माझ्या बाणाचं नाव काय ठेवू. तेव्हा अमात्य म्हणतं पिनाक, हे महादेवाचं धनुष्यबाण आहे. आणि पुढे जाऊन ते इंद्राकडे गेलं आणि त्यानंतर तेच बाण राजा जनककडे गेलं आणि ते श्रीरामाच्या हाताने भंग पावलं. सारंग हे श्रीकृष्णाचं बाण होतं, जे रंगीबिरंगी होतं. त्यानंतर गांडीव नावाचा एक बाण असतो, जो अर्जुनाचा असतो. सर्वात पहिले ते वरुण देवाकडे असतो, त्यानंतर तो बाण अग्निदेवाकडे जातो आणि त्यानंतर ते अर्जुनाकडे जातो. मग अमात्य म्हणतात की हे तिन्ही बाणांमध्ये एक गोष्ट स्नेह आहे की हे कण्व ऋषीपाशी उगलेले बांबूपासून बनलेले आहेत. मग गिरबीर बाबा म्हणतात की बांबू कोणताही असू दे, बाण चालवणारा श्रेष्ठ असला तर बाणही श्रेष्ठ ठरतो. हे म्हणल्यानंतर महादेव भक्त एकलव्य पशुपतीनाथावरून आपल्या बाणाचं नाव पशुपत असं ठेवतो. सुनीता हे एकलव्याची पत्नी होते. सुनीता म्हणजे एकलव्याचे हिरण्यधनुचे जिवलग मित्र नंदनची मुलगी असते. ती खूप गुणवान व सुंदर असते. आता एकलव्य राजकारभारासोबत आपल्या 3 मुलं केतुमान, भलक्का व सिंहरणलाही चांगला शिक्षण देत होता. आपल्या आई वडिलांनी जे संस्कार त्याला दिले होते तेच संस्कार तो आपल्या मुलांमध्ये रुजवत होता. हिरण्यधनु म्हणायचे की धनुर्विद्या हे आपल्या राज्याच्या रक्षेसाठी असायला पाहिजे, तर राणी रत्नगर्भा म्हणायची की धनुर्विद्या हे स्वतःच्या अस्तित्वासाठी असायला पाहिजे. केतुमान हा गदा युद्धामध्ये प्रवीण असतो आणि त्याच जाग्यावर भलक्का हा धनुर्विद्येमध्ये प्रवीण असतो. खांडवन त्याला एक गुप्तचर त्याला माहिती सांगतात की खांडवनात अर्जुनाने आणि कृष्णाने सर्व नाग लोकांना व अज्ञात राहणाऱ्या सर्व लोकांना जाळून पेटून मारून टाकले. हे ऐकल्यानंतर एकलव्य आश्चर्य वाटलं. सर्वात पहिले कृष्ण आणि अर्जुनाने खांडवनाला चोहोबाजूनं आग लावली आणि सर्व पुरुष व स्त्री आणि त्यांचे पुरुष ते बाहेर निघू शकले नाही आणि सर्व मेले. त्याला स्मरण होतं की तक्षकाने त्याला राहायला जागा दिली होती जेव्हा तो हस्तिनापुरून बाहेर पडला होता. तक्षकाची पत्नी होती. त्या दोघांना एक पुत्र होता अश्वसेना नावाचा. त्याची पत्नी अश्वसेनाला वाचवण्यात स्वतः जळून मेली. त्या मुलावर काय पडले असेल ते त्याच्या समोर स्वतःची आई जळून मेली. हे एकलव्याला खूप त्रास देणारी गोष्ट होती. मग गुप्तचर सांगतात की 5 निषादांना व एका त्यांच्या आईना पांडवांनी एका लाक्षागृहात मदिरा पाजून त्यांना बेहोश केलं
व त्या कुटीला जाळून टाकले. हे ऐकल्यानंतर एकलव्य खूप रागात येतो व क्रोधित येतो. त्या दिवशीपासून तो पांडवांचा प्रतिशोध घेतो आणि त्या दिवशीपासून पांडव हे त्याचे शत्रू ठरतात. मग अश्वत्थामा हा गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र एकलव्याकडे येतो आणि म्हणतो की मी अश्वत्थामा तुझा लहानपणीचा मित्र आज इंद्रप्रस्थाला राजा युधिष्ठिराचे राजसूय यज्ञ आहेत, ज्यामध्ये राजा युधिष्ठिराने सर्व राजांना आमंत्रण दिले होते. राजा युधिष्ठिर कोणासोबतही दुश्मनी ठेवत नव्हता व कोणालाही शत्रू बनवत नव्हता, त्यामुळं त्याला अजातशत्रू म्हणले गेले आहेत. मग तो इंद्रप्रस्थाला पोहोचतो. युधिष्ठिराचं महल बघितल्यानंतर त्याचे डोळे दिप्पत होते. तो गुरु द्रोणाचार्यांना व अश्वत्थामाला भेटतो. गुरु द्रोणाचार्य त्याला निषाद राजा म्हणून ओळख दाखवतात आणि तेच एकलव्य मी गुरु द्रोणाचार्यांचा शिष्य आहे म्हणून ओळख दाखवतो. आपण एकलव्याची गुरुप्रेम व गुरुनिष्ठा इथंच बघू शकतो. मग इंद्रप्रस्थाच्या आग्रेपूजेचा वेळ झालेला असतो. पितामह भीष्म श्रीकृष्णाचं नाव घेतात की श्रीकृष्णाला आग्रपूजेसाठी बोलवावं असं पितामह भीष्म म्हणतात आणि श्रीकृष्णाला उठवलं जातं आणि त्यांना आग्रेपूजेसाठी बोलवलं जातं. शिशुपाल हे सर्व शक्तिशाली राजा होते. खरं तर शिशुपालच्या हाताने आग्रेपूजन करणं हे महत्त्वाचं राहतं, कारण की तो सर्वश्रेष्ठ व सर्व शक्तिशाली राजा असतो. शिशुपालला राग येतो आणि तो श्रीकृष्णाबद्दल काहीही वाईट बोलायला सुरू करतो. श्रीकृष्णाला तो गवळा पोर म्हणून म्हणतो. श्रीकृष्णाला खूप राग येतो आणि तो आपला सुदर्शन चक्र घेतो आणि त्याच्या गळ्यावर फेकतो. शिशुपालच्या जाग्यावरच गळा चिरून जातो. शिशुपालच्या वधानंतर सर्व दरबार भयभीत झालेलं असतं. ते सर्वजण भयभीत झालेलं असतं आणि सर्वांना माहीत होतं की राजसूय यज्ञाच्या वेळेस कोणीही रक्त सांडणं हे चांगलं नसतं, पण हे नीतीचे खिलाफ आहे सगळ्यांना माहीत होतं. एकलव्य आपल्या राज्याकडे पुन्हा वापस निघतं. त्याला प्रतिशोध घ्यायचा मन होता. तो राजगुरूकडे जातो आणि म्हणतो की आपल्याला पांडव व यादवांच्या पुढे प्रतिशोध घ्यावाच लागेल. मगध हा राज्य वरचीवर वाढत चाललाय आणि तो आपल्या समोर जेही राज्य आलं त्याला खतम करून आपलं राज्य वाढवत चाललंय. एके दिवशी आपल्याकडेही येऊन आपलंही राज्य त्यांनी घेऊन जाल. त्याच्या पहिले आपल्याला यादवांवर द्वारकेत हल्ला करायला पाहिजे आणि त्यांनाच हरून टाकवायला पाहिजे असं एकलव्याला वाटतं आणि तो राजगुरूला सांगतो. एकलव्य एक सभा ठरवतो, ज्यामध्ये सभेमध्ये सुहास, विशालकेतू, भीमसेन, राजगुरू, गिरबीर मामा, राजमाता रत्नगर्भा हे सर्व असतात. एकलव्य भीमसेनला सेनापती बनवतं आणि ते द्वारकेवर हल्ला करायची सर्वात आधी ते द्वारकेच्या माहिती काढतात. त्यात कळतं की द्वारकेमध्ये जायला 4 दरवाजे आहेत, ज्यापैकी एकच उघडलं जातं. अर्धी यादवांची सेना हे कृतवर्मासोबत आणि कृष्णासोबत इंद्रप्रस्थेला आहे.
म्हणून आत्तासाठी अर्धीच सेना द्वारकेमध्ये आहे, म्हणून आत्ता हल्ला करणं हे चांगलं ठरेल असं एकलव्य व सर्वांना सभेत वाटतं. मग राजगुरू म्हणतात की द्वारकेचे सर्व यादव कोणत्याही याच्यामध्ये लढायला तयार असतात. म्हणून त्यांना वाटतं की आता आपल्याला हल्ला करायला पाहिजे आहे. पौंड्रक हा पौंड्र देशाचा राजा असतो. तो खूप चांगला योद्धा असतो. पण तो श्रीकृष्णाला ढोंगी असं म्हणायचा आणि म्हणायचा की मी खरा वासुदेव आहे, आणि तो स्वतःला अजिंक्य वीर म्हणायचा. कोणी म्हणलं की पौंड्रक हा वासुदेव नाही, तो त्याला 100 निष्ठ सुवर्ण दंड द्यायचा. एकलव्य पौंड्रक राजाकडे जातो आणि म्हणतो की आपण द्वारकेला उद्ध्वस्त करू शकतो व आपण प्रतिशोध घेऊ शकतो. त्यामुळे तो काशी राजा, पौंड्रक राजा सर्व ला घेतो. त्यानंतर तक्षक व वासुकींनाही मार्गदर्शन देतो आणि सर्व सेना घेऊन तो द्वारकेवर हल्ला करतो. द्वारकेवर हल्ला केल्यानंतर त्यांना दरवाजा उघडायचा असतो. यादव खूप तयारीने असतात. यादवांची सेना खूप जास्त असते, पण निषादही बाणांनी सर्व यादवांना मारत असतात. त्यांना कळतं की सात्यकी हा अर्जुनाचा धनुर्विद्येचा शिष्य आहे व तो श्रीकृष्णाच्या न उपस्थितीत तो यादवांसाठी जीवनदान बी द्यायला तयार होता. तो बी खूप ताकदवर होता. सर्व निषाद सेना द्वारकेवर हल्ला करते. बलरामला खूप राग येतो. तो सर्व निषाद सेनाला चिरडत पुढे जात सगळ्यांना मागे ढकलत असतो आणि सात्यकीही सर्वांना आपल्या धनुर्विद्याने मागे ढकलत असतो. द्वारकेचा दरवाजा उघडायसाठी आदल्या दिवसाच्या सूर्योदयाच्या वेळेस ते दरवाजा उघडतो आणि एकलव्य आपली बाण मारत वेगाने पुढे जात असतो. त्याला बलराम दिसतो. बलराम त्याच्यावर नांगर फेकून मारायचा प्रयत्न करतो, पण एकलव्य वाचून ते 2 नांगर त्याचे 2 सैनिकांना लागतं व ते चिरडून जातात. एकलव्य बलरामावर बाण मारतो, पण ते बाण लागतं, पण ते बलराम कवच घातले असल्यामुळे तो बाणाचा काही फरक पडत नाही. एकलव्य खूप वेगाने पुढे जात असतो द्वारकेवर हल्ला करायला. मग इकडे कृष्णा इंद्रप्रस्थेतून येत असतो. तो वाटेत कृष्ण नदीपाशी थांबतो आणि तो सेनापती कृतवर्माला सांगतो की इथं नाग लोक आपल्यावर हल्ला करणार आहेत. तक्षक आणि वासुकी आपला वाट पाहत आहेत आणि ते आपल्याला हल्ला करणार आहेत हे सर्वांना श्रीकृष्णाला माहीत होतं. तो तक्षक आणि वासुकींना बोलवतो आणि म्हणतो, तक्षक आणि वासुकी, तुम्ही दोघं माझ्या शरणी या. मी तुमच्या नाग सैनिकांना सोडून जीवनदान देईल, नाहीतर सर्व नाग सैनिकांना मारण्यात येईल. असं म्हणल्यानंतर तक्षक हा श्रीकृष्णाच्या शरणी येतो. शरणी आल्यानंतर श्रीकृष्ण सर्व नाग सैनिकांना मारून टाकतो.
तक्षक आणि वासुकी त्याला विचारतात, असा अन्याय का केला तू श्रीकृष्ण? श्रीकृष्ण म्हणतो, युद्धात जिवंत राहणं हे महत्त्वाचं असतं. तक्षक आणि वासुकी पळ काढतात. मग ऐन वेळेवर श्रीकृष्ण द्वारकेत मधात पोहोचतो आणि साक्षात श्रीकृष्ण आणि एकलव्यामध्ये आता युद्ध असतं. श्रीकृष्ण त्याला म्हणतो, एकलव्य थांब, माझ्या शरणी घे, मी तुला जीवनदान देईन, माझं ऐक, असं श्रीकृष्ण म्हणतो. ते मग एकलव्य म्हणतो, निश्चयाचा महामेरू एकलव्य म्हणतो की मी नाही करणार. मग एकलव्य म्हणतो की तू सर्व नाग लोकांना का बरं मारलास व माझ्या निशात 5 निशात व त्यांच्या आईला मदिरा पाजून मारलास आणि तू नीतिमत्तेचे धडे देतास. आता मला उत्तर सांग की तू असं का केलास? सर्व नाग लोकांना का बरं मारलास? धृतराष्ट्राची चूक होती तर त्याला मारायचा होता. सर्व नाग लोकांना का बरं जाळून टाकलास? नीतिमत्तेचे धडे देणारा श्रीकृष्ण निरुत्तर झाला. एकलव्य विचारतो की तू असं का केलास? मग श्रीकृष्ण म्हणतो, श्रीकृष्णाला राग येत असतो पण तो काही करू शकत नाही. एकलव्याचे बाण संपल्यानंतर तो रथाकडे बाण घ्यायला जातो. मग श्रीकृष्ण शिळा फेकून त्याला मारतो. त्याला आपल्या सर्वांना माहिती आहे की फक्त शिळा फेकून मेला, पण तो शिळा फेकून मेला नव्हता, तो फक्त जखमी झाला होता. पुन्हा श्रीकृष्ण अजून एक शिळा फेकून त्याला मारतो. तो खूप जखमी होतो. तो बाणापर्यंत पोहोचण्याचं हे करतो. श्रीकृष्ण म्हणतो की तू गुरुदक्षिणेत अंगठा कापून त्याला दिलास, हे तू खूप मोठी चूक केलास. एकलव्य म्हणतो की लहानपणी शिकलो होतो, आम्ही वचनाला शब्द पाठमोरे नाही दाखवत, आम्ही वचन पूर्णच करतो. श्रीकृष्णाला वाटतं की किती सर्वश्रेष्ठ धनुधर आहे. त्याला एकलव्याचे गुरुप्रेम व गुरुनिष्ठा खूप आवडते. तो म्हणतो, धन्य ते माता ज्याने एकलव्याला मला भेट दिली. एकलव्य बाण घेत असताना श्रीकृष्णाला कळतं की त्याच्या हातात आता बाण आले तर द्वारका हे निश्चितच संपून जाईल आणि कोणीच जिंदा नाही राहील. त्याच्या हातात बाण आल्यानंतर सर्वांचं मरण हे निश्चय होतं. म्हणून तो आपला चक्र घेतो आणि एकलव्याच्या गळ्याकडे फेकतो आणि त्याच जागी एकलव्याचा गळा चिरतो आणि त्याची मृत्यू होते. श्रीकृष्ण एकलव्याचे अर्धेवर डोळे मिटवतो. दुसरीकडून बलराम व कृतवर्मा येतात आणि श्रीकृष्णाला विचारतात, श्रीकृष्ण तू का बरं मारलास? हे सर्वश्रेष्ठ धनुधर होतं. ह्याला मग श्रीकृष्ण म्हणतो की ह्याला मारणं, ह्याच्या हातात बाण आले असते तर आपलं राहणं निश्चित नसतं. तो आपल्याला मारून टाकला असता व द्वारकेला संपून टाकला असता आणि मला अर्जुनासाठी त्याला मारावंच लागलं, म्हणून तो मारतो. सर्व निषाद सेना रडत होती. मग एक सैनिक रडत सेनापती भीमसेनकडे जातो आणि म्हणतो की राजाचं पशुपत कुठं दिसत नाहीये. तेव्हा भीमसेन म्हणतो, आता राजा हरवलाय, आता पशुपताचं काय करावं? हे वाचल्यानंतर माझ्या डोळ्यात खळखळून पाणी आलं.
करू शकत नाही. मला हे पुस्तक खूप प्रेरक ठरलं. ह्या पुस्तकात आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळाल्या. माणूस महत्वाचा का जातभेद का कुळभेद, एकलव्याला आणि कर्णाला सुतपुत्र आणि एकलव्याला अनार्य म्हणून दोघांनाही दुखवायला गेलं. माणूस महत्वाचा का जातभेद, हे मी आज तुम्हाला प्रश्न विचारतो. निसर्ग आपल्या सर्वांसाठी एक आहे, तर माणूस का बरं नाही? आपण जातभेद का बरं करतो? धन्यवाद सर्वांना. तुम्ही सर्वांनी माझं शांतपणे ऐकलात व मी तुमचा आभारी आहे. आणि मी आनंद कदम सरांनाही धन्यवाद करतो व मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी मला इथं बोलायची संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद शौर्य. या ठिकाणी लाईट गेली, व्यत्यय आला, तरी शौर्यानं विचलित न होता अत्यंत आत्मविश्वासानं या ठिकाणी मांडणी केलेली आहे. त्यांनी हे पुस्तक खरं पाहिलं तर मला वाटतं 600 पानाचं का 300 पान, 300 पानापेक्षा मोठं आहे. या पुस्तकात एकूण 360 पानं आहेत. 360 पानाचे पुस्तक त्यांनी वाचलेलं आहे आणि त्याच्यातली मांडणी या ठिकाणी आपल्या समोर करायचा प्रयत्न केला. तेव्हा आता त्यांनी वाचलेलं आहे, त्याच्या बुद्धीला जे झेपलं, जे पचलं, जे वाटलं योग्य ते त्यांनी मांडायचा प्रयत्न केलाय. तरी परंतु या अनुषंगानं त्यांना कोणाला काही शंका, प्रश्न असतील किंवा त्याचं कौतुक करायचं असेल तर तो आता चर्चेचा वेळ आपला आहे. आपण समोर येऊ. कौतुक, प्रश्न दोन्ही. आजच्या या कार्यक्रमाचे वक्ते खरंच शौर्य आहे. इतक्या लहान वयामध्ये